ही प्रीमिक्स करण्यासाठी 1 किलो 100 ग्रॅम गहू घेतलेले आहेत, 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे, 200 ग्रॅम मका घेतलेला आहे, 100 ग्रॅम घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ। मका सोडून सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मोठ्या चक्कीवर दळत असाल तर हा मका याच्यामध्येच घालून घ्या। घरी दळत असाल तर थोडासा मका कुटून घाला। मका मी थोडासा कुटून घेतलेला आहे कारण मला घरीच दळायचा आहे आणि हे सर्व साहित्य मी स्वच्छ असं पुसून घेतलेलं होतं। घरघंटीला 4 नंबर चाळण लावून मी हे पीठ छान असं दळून घेतलं। या पिठामध्ये अजून आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर थोडा वेळ हे बाजूला ठेवू। प्रीमिक्समध्ये घालण्यासाठी मी इथे 3 चम्मच धने घेतलेले आहेत, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, 2 चम्मच तीळ आहे, 2 चम्मच बडीशेप आहे। तीळ सोडून या तिघं वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असे दळून घ्यायचे आहे। जाडसर असं दळून घेतलेलं आहे। जाडसर केलेली भरड पिठामध्ये टाकून घ्यायची आहे, त्यासोबत तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य टाकल्यामुळे बट्टी खायला खूप भारी लागते जेव्हा हे साहित्य दाताखाली येतं, दिसायलाही भारी दिसतं। या प्रीमिक्सपासून बट्टी करायला घ्याल तेव्हा 3 वाटी हे पीठ घ्या, पाव चम्मच सोडा घ्या, 1 पळी तेल घ्या, चवीनुसार मीठ घाला, घट्टसर असा गोळा मळून घ्या। उरलेलं पीठ छान असं डब्यामध्ये भरून द्या, 1.5 ते 2 महिने छान टिकतं फ्रीजशिवाय। तुम्हाला ही खानदेशी बट्टी प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।